त्याची चटणी बनवते. लसणाची चटणीसाठी ना ह्या हिरव्या मिरच्या होत्या, त्या लाल झालेल्या आहेत, त्या घेतल्या. आणि लसणाची चटणी म्हटलं की एवढं लसूण आलंच, म्हणून एवढं जास्त लसूण. आणि लसणाची चटणी कमी तिखट व्हावी म्हणून ह्या बेडक्या मिरच्या घेतल्यात. आणि मीठ, बस एवढंच साहित्य. आणि ह्याची चटणी करून दाखवते मी तुम्हाला. बस एवढं साहित्य टाकायचं आणि ह्याची चटणी झाली का. मी मिक्सरला आता ही चटणी वाटली, मग अशी तुम्हाला दाखवलं ना, हो का, ही अशी चटणी. आता एका डब्यात काढते, मग दाखवते तुम्हाला. डब्यामध्ये ही चटणी वाटलेली चटणी काढून घेतली. आता या चटणीला आहे ना परतायचं नाही, यात फक्त कच्चं तेल टाकायचं, कच्चं तेल. आणि हे तेल जेवढं मुरण ना तेवढी ही चटणी ना तिखटाला कमी होणार. आणि चव चव तर एक नंबर लागणार, अप्रतिम. हा मी नीट हलवते, मग तेल टाकलं आहे चटणीमध्ये. आणि बघा अशी दिसते चटणी. आपल्या पायात अजून पण टाकू शकतो आपण तेल. इतकं तेल टाकायचं तेव्हा मग त्या चटणीची मजा खाण्यात. हे पण असं ना, या चटणीमध्ये तेल असं लोणच्यासारखं तरंगलं पाहिजे. असं बघितले ना चटणी, छान वाटली.